चला फिल्डिंग सेट करा जुमापटी टीम. सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. वैभव आणि दिनेश. ज्या वैभवने मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. 8 बॉलमध्ये 28 धावांची बहारदार खेळी केली होती. जवळपास 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. तो वैभव स्ट्राईकसाठी, तर नॉ स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय दिनेश त्याला साथ देईल. आणि बॉलिंग मार्कवरती राजन जुमापटी टीमकडून. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. अगदीच शेवटचा सामना आजच्या दिवसातील अंतिम मॅच, अंतिम लढत, क्वार्टर फायनलची लढत. या मॅचमध्ये जो जिंकेल तो संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि एका ट्रॉफीवरती खऱ्या अर्थानं श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी या चषकावरती आपलं नाव करेल. आणि इथून जे संघ परास्त होईल तो संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल, अर्थात घरचा रस्ता धरावा लागेल. अशा सामन्याचं स्वरूप आहे. अतिशय तगडे मॅच, तगडा सामना. कोण जिंकणार कोण हरणार याची प्रतीक्षा तमाम प्रेक्षकांना या ठिकाणी लाभल्या. तमाम प्रेक्षकांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत करूया. जाऊया मैदानच्या आतमध्ये. गेम ऑन होत असताना आपण पाहतोय गोलंदाज तयार. क्लीन बॉल, दांडी गुल, एसटी उदस्त. ज्या खेळाडूवरती पूर्णपणे मदार होती त्या खेळाडूची दांडी 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 गुल केल्या, एसटी चित केले, फर्निचर बिघडवलं आणि खऱ्या अर्थाने विकेटचं पतन. पहिला चेंडू कुठेतरी समजून खेळायचं होतं. अगदीच यू टर्न घेतला. लेग स्टंपवरती चेंडू होता, यू टर्न घेतला आणि चेंडू आतमध्ये घुसला आणि तिथेच खऱ्या अर्थानं फसवला. हे क्रिकेटमध्ये हा क्रिकेट आहे, याच्यामध्ये काय होईल याचं उत्तर देता येत नाही. मागील मॅचमध्ये 28 तर या मॅचमध्ये 0. पहा, मागील मॅचमध्ये हिरो होता परंतु या मॅचमध्ये तो 0 ठरला. म्हणजे नक्कीच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचं उत्तर देता येत नाही. एक चांगला फलंदाज, एक हार्ड हिटर खेळाडू इथून मात्र परतत असताना आपण पाहतो 0 या धावसंख्येवरती तो बाद झाला आहे. क्रिकेटचं मात्र सौंदर्य हाताळणारा बॉल राजेंना हाताळला होता. अगदीच ब्रह्मास्त्र फेकलं होतं आणि त्या ब्रह्मास्त्राचा खऱ्या अर्थानं उपयोग झाला तो मात्र राजन या गोलंदाजाला. पुढील बॉल राजनचा. इथे घुटना टेक फटका खेळलाय लॉंग ऑन रिजनला. सिंगल फास्ट डबलला प्राधान्य देईल का, परंतु मिळेल ते एक सिंगल धाव. एकापेक्षा दुसरे काही मिळणार नाही. एका धावेनं टीमची टोटल धावसंख्या संघाचं खातं ओपन केलं आहे. 1 अंकानं 3 षटकांची लढत आहे. 3 षटकांचा सामना. हा सामना पाहण्यासारखा होईल. एक चांगला सामना पाहण्यासारखा होईल. जेमतेम 35 धावा इथे 3 षटकामध्ये जमा केल्या तर हा सामना पाहण्यासारखा होईल. संघाचा एक चांगला फलंदाज इथून बाद झालाय. इथे मोठा फटका, हवाय फार, बिग हिट. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय 6 धावेंसाठी तुंग असा षटकार. बाहेरून आवाज देऊ नये आणि त्या पॅनल्टीला सामोरा जावं लागेल. चिंचवाडी टीम या ठिकाणी परास्त झाली आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं ना तर निश्चितच गेटाची वाडी टीम बनाम जुमापटी या ठिकाणी लढत आपण पाहतोय. काय जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी ठोकलाय दिनेशच्या बॅटमधून. वैभव जरूर बाद झाला परंतु दिनेश अद्याप मैदानामध्ये हे विसरून चालणार नाही. त्याने दाखवून दिला की मी अजून मैदानात आहे. गोलंदाज राजन पुनश्च तयार. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, बॅक टू बॅक. दुसरा चेंडू, दुसरा षटकार. काय जबरदस्त फटका. 2 चेंडूवरती राज्य केलं होतं राजन, परंतु 2 चेंडूवरती खऱ्या अर्थानं राज करत असताना आपण पाहतोय दिनेश. बॅक टू बॅक 2 चेंडू, 2 मॅसिव्ह हिट, 2 षटकार आपण पाहिल्या. 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 1 बाद 13, 13 लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. क्वार्टर फायनलची लढत, जबरदस्त लढत, जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. अतिशय चांगली फलंदाजी. इथे पाहता पाहता षटकार, हॅट्रिक कंप्लीट. काय जबरदस्त फटका. खूप लांबवरचा प्रवास, खूप लांबवरचा षटकार आपण पाहिला. काय जबरदस्त फटका, आसमानी फटका. राजन सारख्या गोलंदाजाला इथे 3 षटकार खावे लागत आहेत. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. 19 धावा स्कोर कार्डवरती. 5 चेंडू मागे इथे ठोकल्या जात आहेत. अगदीच 19 धावा स्कोर कार्डवरती. 1 बाद 19. वैभव बाद झाला परंतु दिनेश जसा स्ट्राईकला आणला ना त्यानं 3 बॉलवरती 3 षटकार ठोकलेत. काय जबरदस्त बॅटिंग. आता विचार विनिमय करण्यास भाग पाडलंय. प्रमुख गोलंदाज जर का इतका मार बसला तर येणाऱ्या गोलंदाजाला किती मार बसेल हाच विचार सध्याच्या घडला तरी मैदानच्या आतमध्ये जुमापटी टीमचा असेल. इथे ही लाईन उचित होती, ही लाईन ठेवायची होती. शॉर्ट ऑफ द लेन. चेंडूला थोडासा मागे ठेवायचं होतं. यावेळेस चेंडूनं जमिनी लगतनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय.
डॉट बॉलची एकंदरीतून झाले सांगता. चांगला चेंडू हाताळला, शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी चांगला हाताळला आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा कुठून काढल्या. 3 षटकार, 1 सिंगल, 2 डॉट, 1 डॉट आणि एका बॉलवरती विकेट्स, असं सामन्याचं स्वरूप. एकंदरीत जर विचार केला ना तर हा सामना अतिशय चांगला पाहायला मिळेल. जशाच तसे उत्तर दोन्ही टीम तितक्या चांगले आहेत, परंतु पहिल्या सत्रामध्ये किती धावा येतील त्याच्यावरती हा सामना पूर्णपणे डिपेंड असेल. अतिशय चांगली मॅच. P1चं पहिले षटक जरूर संपुष्टात आलं आणि दुसऱ्या षटकाला खऱ्या अर्थानं इथे सुरुवात होत असताना युवराज मागील मॅचमध्ये त्या मॅचचा खऱ्या अर्थानं हिरो होता, परंतु खऱ्या अर्थानं तो जर आपण पाहिला ना 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि तो सामना जिंकण्यामध्ये सक्षम ठरला होता. जुमापटी संघ जबरदस्त गोलंदाजी केली होती त्या मॅचमध्ये, 2 विकेट देखील त्याने मिळवल्या होत्या आणि 4 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाज युवराज, 13-14 वयोगटातला खेळाडू, एक चांगला नवोदित खेळाडू उद्देश येत असताना आपण पाहतोय. मोठा फटका जरूर केला, फाईन लेगला चेंडू खाली शतरक्षक आहे. एका टप्प्या अखेरे चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळेल ते 1 सिंगल धाव. एकापेक्षा दुसरं काही मिळणार नाही. सिंगलनं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलंय 20 अंकावरती. अतिशय चांगला सामना आपण पाहतोय. 20 धावा, दुसरं षटक मार्गस्थीय, अतिशय चांगले खेळली. यावेळेस ताकदवर फटका, ताकद आणि नजाकत. लॉंगॉनला चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय 6 धावींसाठी उत्तुंग असा षटकार. प्रेक्षकांचे मन जिंकणारी बॅटिंग या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय. निश्चितच गेटचवाडी हा संघ क्वार्टर फायनलची लढत. प्रेक्षकांना काय हवं असतं, चौकार षटकारांची आतषबाजी होणं अपेक्षित असतं. कोणीही जिंको कोणीही हारो काही फरक पडत नाही, त्यांना फक्त चौकार षटकार किती येतील हा त्यांना ते हवं असतं. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा मोठा फटका पडतो. यावेळेस फटका फसलाय. यास काय घडलं, ह्या ओव्हर कॉन्फिडन्स कुठेतरी संघाला नडणार. सिंपल कॅच होता, सिंपल कॅच. हा कॅच नाही मित्रा, तर हा मॅच तुम्हाला गमावं लागेल. तुम्ही क्वार्टर फायनलमध्ये आलात, अशा चुका तुम्ही केल्यात आणि एका चांगल्या फलंदाजाला जर का तुम्ही जीवदान दिलं तर मात्र तुम्हाला इथून घरचा रस्ता धरावा लागेल, हे विसरून चालणार नाही. हा षटका त्याच्यानंतर आपण पाहिल्या 2 धावा आल्या. अगदी जिथे विकेट्स होती तिथे 2 आल्या. 2 स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 28 अंकावरती. गोलंदाजी चांगली होती, परंतु क्षेत्ररक्षण साथ देत नाही. साधा सोपा झेल कॅरी करायचा होता. इथे पुन्हा मोठा फटका पहा, कॅच सोडली आणि त्याचं रूपांतर षटकारामध्ये झालं. जर तो कॅच टिपला असताना तरी त्या षटकार बसला नसता. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, परंतु त्याला आता करणार काय, नाईलाज. आता मात्र युवराज गोलंदाजी देखील पिशे काढले जात आहेत, कारण मागील मॅचमध्ये तब्बल फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि या मॅचमध्ये तब्बल तो धावा खर्च करतोय 15. 4 बॉलमध्ये 15 धावा खर्च करतोय. पहा, हे क्रिकेट आहे. कधी कधी हिरो तर कधी कधी झिरो व्हावं लागतं. एकंदरीत आपण पाहतोय इथं बॅटची लिडिंग आहे. पुन्हा एकदा झेलची संधी. यस, आणि काय चाललंय, डायरेक्ट हिट. परंतु इथे पहा 2 जीवदान. साधा सोपा झेल होता, एकमेकांना बॅकअप नव्हता, एकमेकांना कॉलिंग नव्हतं. सिंपल कॅच जे करायचा होता, परंतु इथून सोडलाय झेल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फलंदाज वैभव दिनेशचा आणि इथून धावफलक आता 29 अंकावर, क्षमा असावी 35 अंकावरती. 35 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतो. वैयक्तिक दिनेशचा विचार केला तर 35 अंकावरती खेळतोय. जबरदस्त बॅटर बॅटिंग करताना आपण पाहतोय. ही लाईन खूप चांगली राहिली. इट्स अ डॉट बॉल, कारण दिनेशला इथे स्ट्राईक घ्यायची आहे, त्याच्यामुळे धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17.5च्या रन रेटनं स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचले. ते मात्र 35 धावा मागील मॅचमध्ये 59 बनल्या होत्या. या मॅचमध्ये किती बनतील. शेवटचा बॉलर, शेवटचं षटक. 2 जीवदान जरूर मिळाले दिनेशला. जवळपास जर का आपण पाहिलं ना तर 27 अंकावरती एक झेल सोडला होता, त्याच्यानंतर 35 अंकावरती एक झेल सोडला आणि तिथून मात्र पुन्हा एकदा तो मैदानच्या आतमध्ये खेळपट्टीवरती रेडी आहे खेळण्यासाठी, कारण 2-2 जीवदान त्याला दिले गेलेत.
एखाद्या खेळाडूला जेव्हा आपण जीवदान देतो ना त्यावेळेस तो फलंदाज चांगला शेट झालेला असतो आणि तो फलंदाज मात्र एक चांगली धावसंख्या रचत असतं. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक. गोलंदाज तयार. मयूर हा गोलंदाज मात्र इथून तयार होतोय. इथे फटका फसलाय परंतु कोणताही शतरक्षक त्या दिशेला नाही आहे. सिंगल फायटले डबलचा प्रयत्न बॅक टू आपण पाहिलं तर बॉलर या ठिकाणी जर विचार केला तर ते चेंडूपर्यंत पोहोचत असताना आपण पाहतोय. धावा धावफलकावरती इथून जोडल्या जात आहेत त्या मात्र 37 धावा. 37 लॉस्ट अप 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 37 धावा इथे जरूर जोरका स्कोर कार्डवरती इथून जोडल्या जात आहेत. यावेळेस मोठा फटका फसला. यावेळेस झेल होणं गरजेचं. पुन्हा एकदा तिसरा झेल ड्रॉप. पहा 3 झेल ड्रॉप. काय करणार गोलंदाज. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने लक आहे. लक फॅक्टर आज खऱ्या अर्थानं आपण पाहतो दिनेशच्या बाजूनं. जास्तीत जास्त धावा त्यांनी या मॅचमध्ये जमा केल्यात. जर आज सामना जिंकला तर तो सिरीजच्या रेसमध्ये राहील कारण भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये झाल्या. कारण या मॅचमध्ये तो भरपूर धावा केला आहे त्याच्यामुळे नक्कीच. इथे मोठा फटका. झेल सोडल्यानंतर पुन्हा षटकार ठोकलाय. पहा दुसरा झेल सोडला होता त्याच्यानंतर पुन्हा त्याने षटकार ठोकला. तिसरा झेल सोडला त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या बॅटमधला षटकार आला आणि षटकारनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 45 धावा स्कोर कार्डवरती. एकंदरीत धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. त्या 45 10 धावा 3 बॉलमध्ये खर्च केल्यात. वैयक्तिक जास्तीत जास्त आपण पाहिलं तर या मॅचमध्ये जवळपास 6 षटकार वैयक्तिक आहेत ते जवळपास दिनेशचं. म्हणजे 36 धावा षटकारनं त्याच्या जमा झाल्यात. काय जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा मोठा फटका. असे चेंडू जर का आपण दिले तर ते चेंडू सीमापार जाणार. 51 धावा स्कोर कार्डवरती आणि 12 चेंडू 49 आणि 50 कंप्लीट करण्यासाठी फक्त एका धावेची गरज. 12 बॉल 49 धावेंची बहारदार केली या खेळाडूसाठी एकदा जोरदार झाल्या पाहिजेत. काय जबरदस्त बॅटिंग केल्या. 2 चेंडू मध्ये तो नक्कीच त्यांना अजूनही संधी 50 कंप्लीट करण्याची. 51 धावा स्कोर कार्डवरती. काय जबरदस्त बॅटिंग. 7 षटकार त्याच्या बॅटमधनं निघालेत आणि 3 जीवदान देखील त्याला मिळालेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता आणि इथे 50 कंप्लीट करत असताना आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या आणि 13 बॉलमध्ये पहिला अर्धशतक. या स्पर्धेतील श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावडी चषकातील पहिलं अर्धशतक कोणी फटकावलं तर त्या अगदीच दिनेश खेळाडूनं फटकावलं. अगदीच गेटचवाडी या खेळाडूनं. खूप साऱ्या शुभेच्छा मित्र. अगदीच पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील अगदीच दिनेशच्या नावावरती. शेवटचा बॉल इथून शिल्लक. इथे लंगटी कार्पेटनं अगदी खेळून काढलंय. सिंगल मात्र इथून जरूर फास्ट आले. फंबल थोडंसं पाहायला मिळाले. डबलला प्रयत्न केला यशस्वी ठरला. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होणार का परंतु 2 धावा कंप्लीट आणि धावफलकावर धावसंख्या जोडल्या जातील 54 धावा. 55ची गरज. 18 बॉल 55 धावेंची गरज. वैयक्तिक 50 धावांचं योगदान. पहिली 50 कंप्लीट केली 13 बॉलमध्ये दिनेशनं. आता येणाऱ्या 18 बॉल. कालच्या दिवसामध्ये 59चं लक्ष होतं शेवटच्या मॅचमध्ये क्वार्टर फायनलमध्ये. आजच्या मॅचमध्ये 55चं टार्गेट आहे. जुमापटी टीम देखील कमी लेखून चालणार आहे. त्या टीममध्ये देखील तितकेच चांगले फलंदाज आहेत. 3 झेल ड्रॉप झाले आणि त्याचा परिणाम या ठिकाणी संघ अडचणीमध्ये पूर्णपणे जुमापटी या संघ.
तर अगदीच उद्याच्या दिवसातील पहिली मॅच तर उद्याच्या दिवसातील पहिला सामना दोन्ही टीम मानगावाडी आणि जुमापटी अरविंद या दोन्ही टीमनं 9:30 वाजता उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर दुसरा सामना असेल मानगावाडी परेश जुमापटी अरविंद. दुसरा सामना असेल मानगावाडी बी आणि भडवल. तिसरा सामना असेल मानगावाडी आणि सागाचीवाडी दसऱ्यात. आणि चौथा सामना असेल असलवाडी संदीप आणि बेकरेवाडी. या चारही टीमने वेळेमध्ये उपस्थित राहायचं. परंतु पहिला सामना 9:30 वाजता दोन्ही टीमने रिपोर्टिंग करायची आहे. मानगावाडी परेश आणि जुमापटी अरविंद या दोन्ही टीमनं. आणि त्या उपस्थित राहिले नाही तर दोन्ही टीमला मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल असं आयोजक कमिटी या ठिकाणी सूचना करत असताना आपण पाहतोय. चला 55चं टार्गेट. येणारे बॉल 18 आणि बनवायचे ते 55. जवळपास 18च्या सरासरीने प्रति षटकामागे तुम्हाला इथून धावा कंप्लीट करायच्या आहेत. तर मात्र 55. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती एक मोठी सफलता. मोठा फलंदाज इथून बाद झाला. राजेन सारखा एक हार्ड हिटर फलंदाज 55 धावांचा टार्गेट चेस करत असताना दमछाक झाला आणि इथे पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन. सतरा बॉल 55ची गरज आहे. अगदीच दोन्ही संघ आमने सामने आपण पाहतोय. 17मध्ये 55ची गरज आहे. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. इथे चांगला फटका खोलत टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. डायरेक्ट हिट आणि इथे विकेटचं पतन. अगदीच चेंडू जज केला आणि निश्चितच या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये अरे सिंपल विकेट्स आहे. आम्ही देखील पाहतोय. त्याच्यामुळे रेफर करण्याची आवश्यकताच नाही कारण बॅट भरपूर हवेत होती आणि बॉल अधोगारच्या ठिकाणी लावलाय. न्यू बॅटर नंदो. अतिशय चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये जकडून ठेवले. काल देखील एकतर्फी मॅच झाली होती क्वार्टर फायनलची. अगदी जर इथे विचार केला तर हा डॉट बॉल आलाय. हा जवळपास वाईट बॉल या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. सिंगल फास्ट आली. डबलचा प्रयत्न होणार का? डबल देखील इथून फास्ट आल्या. धावा होऊ शकतात. तुम्ही जर असं अलसावत केले ना तर मात्र हा धावा होऊ शकत नाही. प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. जरूर 55 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे. परंतु इथून तुम्ही धावांचा पाठलाग करणं गरजेचं आहे. जर तुम्ही 3 धावा तर नक्कीच या ठिकाणी कंप्लीट झाल्या. 2 धावा कंप्लीट आणि एक वाईड. एकंदरीत त्या 3 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची इथून सांगता झाल्या. डॉट बॉल अगदीच या ठिकाणी आपण पाहिला. 3 धावा स्कोर कार्डवरती. 52 धावींची गरज आहे कारण महत्त्वाचे त्या 2 फलंदाज होते ना त्या दोन्ही मात्र इथून बाद झाल्या आणि त्याच्यामुळे या ठिकाणी थोडंसं दडपण आणि प्रेशर जुमापटी टीमवरती. इथपर्यंत जुमापटी टीम एक चांगला खेळ केला होता परंतु महत्त्वाच्या मॅचमध्ये जुमापटी टीमला कुठेतरी आपण पाहतो बॅकफुटवरती जाताना पाहतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. पॉवर प्लेचं षटक खूप महत्त्वाचं होतं जुमापटी टीमसाठी परंतु या षटकामध्ये पूर्णपणे रोखलं आहे. 5 बॉल इथून ही संपलेत आणि धावफलकावरती अवघ्या 3. 52 धावसंख्येची गरज.
यावेळी चांगला फटका, जोरदार स्ट्रोक. चेंडू जातो एका टप्प्या अखेरीस सीमारेषेच्या पलीकडं. रन्स मिळतील 4. चौकार. नो बॉल. फ्रीटचा बॉल या ठिकाणी असेल. 8 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 55 धावांचं टार्गेट चेंज करायचं. 8 धावा स्कोर कार्डवरती फ्रीटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का? 8 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. निश्चितच फ्रीटचा बॉल त्याच्यावरती चढवला. आक्रमण, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. मिळेल ती फक्त एक सिंगल. एकापेक्षा दुसरं काय मिळणार नाही. सिंगल न स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 9 अंकावरती. एका चेंडूचा खेळ मात्र इथे संपलाय. 11 बॉल 46 धावींची गरज. अशक्य असं लक्ष. 11-46चं समीकरण अशक्य जरूर आहे, परंतु क्रिकेट हा अनिश्चित गोष्टीनं भरलेला खेळ आहे. हा आलाय, परंतु पंच आमचे तटस्थ आहेत. एकंदरीत आलाय हा डॉट बॉल. डॉट डिलिव्हरी. 10 बॉल शिल्लक आहे शेवटच्या. 46 धावसंख्येची गरज आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता, परंतु हा सामना असं वाटतंय की एकतर्फी होते की काय. ज्या अर्थी गोलंदाजी चांगले भन्नाट चालू आहे इथे. फक्त एक सिंगल इथून ॲड होईल. पूर्णपणे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पूर्णपणे रोखलं. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली आणि गोलंदाजी करत असताना पूर्णपणे रोखलं जातंय. अतिशय चांगला सामना. मैदानच्या आतमध्ये गेटाची वाडी पक्ष जुमापट्टी, परंतु एकतर्फी होत आहे. कारण गेल्या 3 दिवस आपण पाहिले ना तर नक्कीच एकतर्फी शेवटचे सामने झालेत. इथे स्लो ॲम गती, स्लो ॲम डिलिव्हरी. अगदीच कमी गतीनं हा चेंडू यावेळेस हाताला जातोय. इट द डॉट बॉल. मजा ह्या मॅचमध्ये नाही. अगदीच मागील सामने प्रत्येक सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेलेला पाहिला अगदीच, परंतु हा सामना कुठेतरी जर आपण पाहिलं तर कंटाळवाला सामना आपल्याला पाहायला मिळतं. इथे उशिरा एक मोठा फटका आला आहे. चांगला फटका, प्रॉपर टायमिंग जुळला आणि चेंडूला धाडला आहे सीमारेषे पलीकडं. 6 धावींसाठी षटकार. 16 धावा स्कोर कार्डवरती. 56चा पाठलाग करत असताना 16 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. जवळपास 39 धावींची गरज अद्याप विजयासाठी असेल. 7 चेंडू आणि 39 धावांची गरज, म्हणजे 7ही चेंडूला सीमारेषेच्या पलीकडं तुम्हाला धाडणं गरजेचं आहे, तर तुमचा विजय निश्चित असेल. परंतु ते शक्य नाही. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही, परंतु अशक्य देखील शक्य करावं लागेल. परंतु फलंदाजी तशी होताना दिसत नाही. या पुन्हा एकदा मोठा फटका केला. इशिली मिळामध्ये 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथून अजून एक विकेट. विकेटचं पतन. ओव्हर क्रमांक 2 संपल्या. सुभाष बॅटर इनॅट क्रमांक 5 वरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 6 बॉल 39 धावींची गरज. चला गेम ऑन करा. फिल्डिंग सेट करायचे. 6 बॉल 39 धावींची गरज आहे. शेवटचं षटक इथून प्रगतीपथावरती आहे. वाईट बॉल. 6:38 धावींची गरज. 6:38चं समीकरण. औपचारिकता पूर्ण आपण हा सामना पाहतोय आणि इथे हा बिमर बॉल
अगदी त्या ठिकाणी बिमर बॉल आपण इथे पाहिला. नो बॉल, फ्री हिट मात्र इथून असणाऱ्या 18 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा वाईट. टाइम पण चालू आहे की काय? वाईट आहे का पंच? नाही ना. ओके सॉरी समासावी अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय. इथे हा मोठा फटका. झेलची संधी होती परंतु नक्कीच्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 20 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. 3 बाद 20 4 35चं समीकरण. औपचारिकतापूर्ण सामना. एखादी विकेट मिळाले त्यासाठी चेंडू हातात घेतलाय परंतु हा येतोय जोरदार स्ट्रोक. पुन्हा एकदा झेलची संधी परंतु आवाक्याच्या बाहेर. हा येतोय षटकार आणि षटकारनं मात्र टीमची टोटल धावसंख्या आता 26 अंकावरती. 55चं टार्गेट सेंड करायचं होतं. 26 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. 3 बॉल इथून शेष आहेत शिल्लक आहेत. फाईन लेगला एवढा चांगला फटका आपण पाहतोय. चौकार ठोकला जातोय. दोन चेंडू 25 धावींची गरज. हा चांगला फटका. झेल होईल का? परंतु सीमारेषा पलीकडे. शेवटच्या षटकामध्ये चांगले बॅटिंग. 2 चौकार 2 षटकार म्हणजे 20 धावा कोठून काढल्या. 22 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गोलंदाजांना. खूप महागडे षटक. 22 धावा खर्च केल्या. अजून एक चांगला फटका. अजून एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहतोय. 37 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या परंतु इथून जर का आपण पाहिलं ना तर सामना इथे गमावला जमापुटी टीमनं. विजयी टीमचे हार्दिक अभिनंदन. पराभूत टीमचे गोड कौतुक. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच 50 धावा ज्याने कंप्लीट केल्या. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झलकावलं तो दिनेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीर.